गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोलची टंचाई जी आहे ती निर्माण झाली आणि अशाच अफवेमुळे कुठेतरी कोल्हापूरकरांनी पेट्रोल पंपांवर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. आज गर्दीचं प्रमाण जे आहे ते कुठेतरी तुरळक प्रमाणात पाहायला मिळतंय. मात्र रांगा ज्या आहेत त्या अशाच पद्धतीनं पाहायला मिळतात. मात्र एक सगळ्यात महत्त्वाचं की जिल्हा प्रशासनाने सध्या नुकताच एक नियम देखील जारी केलेला आहे. तो म्हणजे दुचाकी वाहनांना 200 रुपयाचं पेट्रोल टाकता येणार आणि चारचाकी वाहनांना 1000 रुपयाचं पेट्रोल टाकता येणार. काय तुमची काय प्रतिक्रिया आहे याच्यावर? माननीय श्री कलेक्टर साहेबांनी जो काल आदेश जारी केलाय की 4 व्हीलर मध्ये 2000चं पेट्रोल आणि 2 व्हीलरला प्रत्येकी 200 रुपयाचं, तर 200 रुपयाचं पेट्रोल हे आम्हाला या पंपावर सगळ्यांना व्यवस्थित मिळत आहे. त्यात आम्ही समाधानी आहोत. समाधानी आहे तुम्ही? हो. पण कुठं बाहेर जायचं झालं तर अवघड आहे की नाही? हे बघा, ही परिस्थिती ही जागतिक आहे. त्यावेळेला आपले रोजच्या सवयींना जरा आळा घालून थोडंसं कुठं आपल्याला ब्रेक देणं जरुरी पण आहे. ही काळाची गरज आहे आणि आम्हाला भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि प्रशासनावर पण विश्वास आहे. सर्व काही थोड्या दिवसात सुरळीत सर्व मार्गी लागेल. सगळं काही सुरळीत लागेल असं सांगितलं जाते. जिल्हा प्रशासनाला 200च पेट्रोल देणार म्हणून सांगितले. पुरणार का? पुरणार. 2-3 दिवसापूर्वी रांगा लावलेल्या लोकांनी आज काय कसं आहे वातावरण? शांत शांत आहे. कशामुळे? या नियमामुळे काय? नियमामुळे. नक्कीच हे सगळे कोल्हापूरकर आहेत. काय पेट्रोल 200च मिळणार आहे माहितीये काय? माहिती काय वाटतंय खरं? पुरणार ना? हे सगळे काय नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे? आहे नागरिकांचा व्यवस्थित परिस्थिती आहे. आम्ही पण व्यवस्थित सगळ्यांना सोडतोय. फक्त जरा सहकार्य करावं, प्रत्येकाला सुट्ट्या देऊन आणि हाय तेवढं घेऊन सहकार्य करावं हीच आमच्या गेल्या काही 2 दिवसापासून गर्दी करत होते ना. नाही. गर्दी भरपूर आहे. गर्दी भरपूर आहे. तर लोक सहकार्य करतात, कॉपरेट करतात, काय अडचण नाही. व्यवस्थित सगळं चालू आहे. नक्कीच लोक सहकार्य करतात अशा देखील प्रतिक्रिया ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. जिल्हा प्रशासनाने सांगितले 200च पेट्रोल मिळणार म्हणून. पुरणार का नागरिकांना? प्रशासनानं सांगितले 200 रुपयाचं पेट्रोल मिळा. पूर्ण त्यांनाच विचारा की तुम्हाला पुरते काय म्हणून. प्रशासनाला तुम्ही विचारा. हो, नागरिकांना विचारू नको सा. नागरिकांचं काय हाल होतंय नागरिकांना माहित आहे. ज्याचे कळते त्यालाच कळतंय. खुर्चीवर बसल्यानंतर त्यांना चांगल्या सगळ्या सुविधा मिळत असतात. साहेब म्हणून त्यांना दाराला आपणच जातो. तर प्रशासनाला तुम्ही स्वतः विचारावा की ते 200 रुपयाचं पेट्रोल कुठपर्यंत जातंय. पब्लिकचा हाल किती होते ते पब्लिक काय सांगत नाही. हो, हे स्पीकर आल्यानंतर काय त्यांना काय वाटणार, काय बोलू, काय तुम्हाला काय अचानक तुम्ही माझ्यासमोर आला, आम्हाला जास्ती वाटणार, काय बोलणार आम्ही तुम्हाला. काय नाही, कोणी सुखी नाही आहे भारतात. आता कोणी सुखी नाही आहे, लक्षात ठेवा. 200 रुपये पेट्रोल काय भागत नाही. बरोबर आहे. 200 रुपयाचं पेट्रोल भागणार नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे. वाटते का तुम्हाला 200 रुपये पेट्रोल चारचाकीचं पेट्रोल? दररोज आता रनिंग समजा माझं 40-45 किलोमीटर आहे. गाडीला तेवढं अवरेज पडणार आहे. म्हणजे दररोज मला येऊन रांगात येऊन उभा राहायला पाहिजे पेट्रोलसाठी. 2-2 तास जर दररोज जात असतील माणसांचे तर ते काय उपयोग नाही. ते प्रशासनानं काय तर लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यावर. पण गेल्या 2 दिवसापूर्वी रांगा लावलेल्या होत्या त्याच्यामुळे नियम लावलाय असं म्हणतात. लोक पण घाबरलेत ना. उद्या समजा 4 दिवसांना पेट्रोलच नाही मिळालं तर काय करणार? गाडी घरात लावून ठेवायला पाहिजे. कामधंद्याची लोक आहेत, कुणाची धंदे आहेत, कुणाची कोण नोकरीला वगैरे जात आहे. नक्कीच हे सगळे नागरिक काय वाटतंय तुम्हाला? प्रशासनाने सांगितले 200 रुपये पेट्रोल मिळणार. चांगली व्यवस्था आहे. प्रत्येकाला मिळायला पाहिजे त्या हिशोबाने त्यांनी केले चांगलेच आहे. प्रत्येकाला मिळायला पाहिजे. प्रत्येकाला पण इथं नागरिक म्हणतात आता पुरणार नाही लोकांना. पुन्हा तर परत संध्याकाळी यायचं, काय करणार? परत यायचं. मग काय करणार? परत रांगेत उभं राहायचं. आता जोपर्यंत युद्धाची परिस्थिती आहे ते सगळ्यांनी आपापल्या प्रत्येकाने हे करावे, सहकार्य करावे. नक्कीच हे सगळे नागरिक जे आहेत ते आपण पाहतोय. काही नागरिकांचा रोष आहे कारण 200 रुपयाचं पेट्रोल जे आहे ते कितपत पुरणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मात्र काही नागरिक याचं स्वागत देखील करतात कारण गेल्या 2 दिवसापूर्वी ज्या रांगा लागलेल्या होत्या त्या रांगांचा हा सगळा परिणाम जो आहे तो पाहायला मिळतोय. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.